तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, वेलकम टू एपीकेनी चॅनल. तर मी माझ्या चॅनलवरती नवीन असे जमीन मोजणीबद्दल व्हिडिओ अपलोड करत असतो, जेणेकरून माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा, हे माझे एक छोटेसे प्रयत्न आहे. तर ह्या व्हिडिओमधून एक अत्यंत चांगला विषय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला एक चांगली माहिती मिळून जाईल. मला व्हॉट्सअपच्या थ्रू, फेसबुकच्या थ्रू, इंस्टाग्रामच्या थ्रू एक मेसेज येतो. मला हा प्रश्न पण जास्त वेळा विचारलेला आहे, तो म्हणजेच सर की 7/12 वेगळं क्षेत्र आहे, टिपण नकाशामध्ये वेगळं आहे आणि प्रत्यक्षात सर्वे जेव्हा मोजणी करण्यासाठी येतो त्यावेळेला पण मोजणीला पण वहिवाट आपली वेगळी आहे. तर असे का होते, त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि याच्यावर उपाय काय ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. की 7/12 वेगळं क्षेत्र आहे, नकाशामध्ये वेगळं आहे आणि प्रत्यक्ष मोजणी करताना आपले वहिवाटीचे, आपल्या जमिनीचे क्षेत्र वेगळं आहे. तर ह्यातल्या तिन्ही मधलं कुठलं ग्राह्य धरले जाणार हेच आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला माहिती मिळून जाईल. पॉइंट नंबर 1 काय आहे की मी तुम्हाला पॉइंट वाईज समजावून सांगतो. की पहिला पॉइंट म्हणजे जुनी मोजणी पद्धत जी होती त्याच्याबद्दल. सर्वात पहिलं कारण म्हणजे जुनी जमीन मोजणी पद्धत. तर पूर्वीची मोजणी हे चेनने, कंपासने केली जात होती. त्यामुळे काय होते, आपले जमिनीचे मोजमाप करताना टेपमध्ये चुकीचं धरलं किंवा चेन धरताना थोडी श्रिंक झाली किंवा कमी जास्त झाली, त्यामुळे पण थोडा मोजमापला, नकाशा बनताना थोडा प्रॉब्लेम होत होता. कॅल्क्युलेशन एरर म्हणजेच गणित करताना त्यामध्ये चुका झाल्या असतील तर. तिसरा म्हणजे ह्युमन मिस्टेक, म्हणजे माणसामुळे काय झाले असेल तर चुका, हे टेक्निकल असो किंवा जागेवर मोजताना असो. हे म्हणजे जुनी जमीन मोजणी पद्धत होते त्यामुळे झालेले चुका, त्यामुळे पण होऊ शकतं. आणि यामुळेच काय होतं, जो एरिया असतो थोडाफार तरी चुकीचा नोंदला गेलेला असतो आणि तोच एरिया पुढे कशामध्ये 7/12 मध्ये कॅरी फॉरवर्ड केला जातो. म्हणजे जमीन मोजणी समजा चुकीची झाली असेल पहिल्याच्या वेळी, तोच तो 7/12 मध्ये लिहिलेला गेला असेल तर. दुसरा पॉइंट म्हणजे काय की टिप्पण नकाशाचा स्केल जर चुकला असेल तर, स्केल प्रॉब्लेम झाला असेल तर, हे दुसरं मोठं कारण आहे. की टिप्पण नकाशा कॉपी पेस्ट झाल्यामुळे स्केल बदलतो. म्हणजे कसं, समजा जुना एखादा टिप्पण नकाशा किंवा फाळी नकाशा असेल आणि तो पुढे आपल्याला कागद बाद झाल्यामुळे आपल्याला पुढे काय करायचं आहे, ते आपलं स्कॅन करून पुढे चांगल्या कागदावर ते आपल्याला पेस्ट करायचं आहे. म्हणजे समजा जुना कागद असतो तो थोडा फाटलेला असतो किंवा चुरगाळलेला असतो, त्यामुळे ते एक्झॅक्ट स्केल राहत नाही. जेव्हा आपण स्कॅन करतो, झेरॉक्स करतो दुसऱ्या पेपरवर, ते त्यामुळं स्केलचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे नकाशावरील जो स्केल आहे, मोजमाप आहे आणि जमिनीवरचा आहे, ते एकदम मॅच होत नाही. हे दुसरं मोठं कारण होतं. तुम्हाला मी पहिलं सांगितलं की काय सांगितलं, जुनी जमीन मोजणी पद्धत त्यामुळे थोडा चुका झाल्यात. दुसरा म्हणजे टिप्पण नकाशा किंवा फाळी नकाशा बाद झाल्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्या कागदावर झेरॉक्स किंवा स्कॅन करतो त्यामुळे स्केलचा प्रॉब्लेम होतो. हे 2 पॉईंट झालेत. तर तिसरा पॉईंट म्हणजे काय की पोट हिस्सा अपडेट न झालेल्यामुळे. म्हणजे एका जमिनीची समजा खातेपोड झाली नसेल, खातेपोट झालेला असते परंतु ती नेमकी तिने मांडलेली नसते किंवा वेगळा 7/12 केलेला नसतो, वेगळा नकाशा केलेला नसतो. त्यामुळे किंवा पोट हिस्सा मोजणी झालेला असते पण 7/12 मध्ये अपडेट नसते, खातेपोट झालेला असते परंतु ते पण 7/12 मध्ये अपडेट नसते आणि नकाशामध्ये पण ते वेगळा नकाशा केलेला नसतो. खातेपोट झाली, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, खातेपोट झाली की आपला नकाशा पण वेगळा होतो, 7/12 पण वेगळा होतो. हे कारण होतं. दुसरा म्हणजे पोट हिस्सा मोजणी झाले आहे, तो पण नकाशामध्ये मांडणी केली नसेल तर. म्हणूनच काय रेकॉर्डवर एरिया आणि ग्राउंड एरिया वेगळा दिसतो. ही तिसरा पॉईंट झाला. चौथा पॉईंट म्हणजे काय, चालता नंबर सब डिव्हिजन कन्फ्युजन. म्हणजे एका सर्वे नंबर मध्ये 2 किंवा 3 चालता नंबर असू शकतात. म्हणजेच काय, नाला नदी जर मध्ये एखाद्या जमिनीमध्ये आले, ते नाल्यामुळे काय, नालाच्या अलीकडे चालता नंबर वेगळा पडतो. टिप्पण नकाशा समजा 1 आहे, सर्वे नंबर 1 आहे 400, 400 चा टिप्पण नंबर 2, 400 चा टिप्पण नंबर 3, हे असे का होते,
कारण की नाल्यामुळे एका सर्वे नंबरचे 2 चालता नंबर असतात. चालता नंबर म्हणजे काय, हा एक नकाशाच्या अलीकडला जो भाग आहे तो वेगळा मोजला, दुसऱ्या दिवशी येऊन नकाशाच्या नाल्याच्या पलीकडचा भाग सर्वे नंबरचा तो वेगळा मोजला, दुसऱ्या दिवशी मोजला. त्यामुळे ते कसं झालं, दोन्ही जे आपलं हे आहे चालता नंबर त्याला आपलं पडलं. हा नकाशा वेगळा मोजला, तो नकाशा वेगळा मोजला. आणि दुसरं म्हणजे काय, सब डिव्हिजन नीट समजले नसते, मोजणी करताना चुकीचा भाग धरला जातो. म्हणजे 402चा नाल्याच्या पलीकडला भाग आहे, नाल्याचा अलीकडला एक भाग आहे 400. तर काय होतं, सर्वे करताना 402 मध्ये नाल्याचा दुसरीकडला पण भाग चुकून मोजला जातो. ऍक्च्युली मोजायचं काय आहे, अलीकडचं समजा 401 मधलं चालता नंबर 1 मधला अलीकडचं मोजताना थोडा पलीकडचा जर एरिया घेतला तर त्यामध्ये वहिवाटमध्ये पण चुकीचं होऊ शकते, त्यामुळे पण एरिया कमी जास्त निघतो. आणि आपल्या समजा जमिनीची वहिवाट जर माहित नसेल की आपली जमीन नकाशाच्या पलीकडे आहे, आपण दाखवतोय अलीकडे आहे म्हणून, त्याच्यामुळे पण चुकीचं होऊ शकतं. आणि ग्राउंडवरची रियालिटी जर चेंज झाली असेल की पहिला इथं नाला होता, आपल्याला नाल्यापर्यंत ही पॉईंट नंबर 5 आहे, आपली हद्द नाल्यापर्यंत होती, आता नाला नाही, तर आपल्याला हद्द माहित नाही. हे काय झालं, ग्राउंड रियालिटी माहित नसल्यामुळे रस्ता रुंद झाला, नाला सरकला, म्हणजे नाल्यावर अतिक्रमण झालं, पांढरा रस्ता गेलेला असतो तो पण माहित नसतो आपल्याला ती केवढी लांबी आहे रुंदी आहे. तर पण ग्राउंड वेगळं आणि रेकॉर्ड मध्ये जुनीपणे असतात, ते जर मॅच झालं ना त्यामुळे पण होतं. ह्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहे, तर कोणता एरिया लिगल मानला जातो. सगळ्यात पहिला म्हणजे 7/12 तर तुमचा एरिया हा असतोच. टिप्पण नकाशा किंवा आपला फाळणी नकाशा हा जर चुकला असेल तर हा दोन्ही कुठला धरला जातो, तर 7/12 जो असतो तो मान्य केला जातो आपला. जर कॅरी फॉर्म करताना चुकलेला असतो असेल तर 7/12 पण मान्य केला जात नाही आणि टिप्पण नकाशा पण मान्य केला जात नाही. तर ह्यामध्ये काय केलं जातं की अधिकृत मोजणी केली जाते. तुमच्या ग्राउंड कंडिशन आपण मोजणी अर्ज केल्यानंतर तुमच्या ग्राउंडवरची कंडिशन बघितली जाते, अधिकृत मोजणी करतात, त्यानंतर एक नकाशा तयार केला जातो. त्यामुळे कसं तहसीलदार करून त्या नकाशाला अप्रूव्ह झाल्यानंतर योग्य तो आदेश दिला जातो. म्हणजे 7/12 दुरुस्ती असो किंवा नकाशा दुरुस्ती असो, तर ह्याच्यावर हे उपाय आहेत. समजा 7/12 टिप्पण नकाशा जर वेगळा असेल तर 7/12 गृहीत धरला जातो. आणि समजा 7/12 पण चुकीचं असेल आणि टिप्पण नकाशामध्ये पण चुकीचं असेल तर अधिकृत मोजणी येऊन एक अधिकारी येतो, अधिकृत मोजणी केल्यानंतर आदेश निघाल्यानंतर तुमचा नकाशा आणि तुमचा 7/12 हा दुरुस्ती केला जातो. पुढे म्हणजे पुढे आपण एक बघूया थोडी माहिती. त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, मी एक सल्ला देतो तुम्हाला माझ्याकडून. तर जर तुमच्या जमिनीचं पण असं जर एरिया मिसमॅच झाला असेल, टिप्पण नकाशा वेगळा, 7/12 वेगळा, जमीन व्यवस्था वेगळा, तर तुम्हाला काय करायचं आहे की अधिकृत मोजणीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. योग्य सर्वे निवडून तुम्हाला ते सर्वे चांगला पाठवून देईल. सर्वे आल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमची वहिवाट दाखवून एक नकाशा अपडेट करायचा आहे आणि तो नकाशा तहसीलदार करून आणि आपल्या भूमी अभिलेख खात्यामधील जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ते अप्रूव्ह करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये सुद्धा 7/12 आणि टिप्पण नकाशा आणि प्रत्यक्ष मोजणीमध्ये जर फरक असेल तर कमेंटमध्ये एरिया प्रॉब्लेम लिहा. मी माझा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही पाठवून मी तुम्हाला ह्याच्यावर आणि काही सोल्युशन असेल, माझा सल्ला असेल तर मी तुम्हाला देईन. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.